याचा विचार या ठिकाणी केला पाहिजे आणि त्यातनं जास्तीत जास्त टेस्टिंग हे केलं पाहिजे. एक आरोप आपल्यावरती असा होतो की आपण समांतर सरकार चालवतात आणि त्यामुळे आपल्याला अधिकाऱ्यांनी मदत करू नये अशी मागणी मंत्रिमंडळामध्ये केल्याचं या ठिकाणी कळत आहे आणि तिथे मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी केलेली आहे आणि आपलं सरकार असताना सुद्धा आपण अशाच प्रकारचं विरोधी पक्षांना असे मागणी केलेली आहे. असं आहे की समांतर सरकार वगैरे कोणी चालवत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी असेल किंवा प्रवीण असेल, आमची जबाबदारी आहे लोकांमध्ये जाऊन लोकांची दुःख समजून घेतली पाहिजे, लोकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. नव्हे तर विरोधी पक्ष म्हणून तो आमचा अधिकारच आहे आणि कुठेही आम्ही ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी समजून घेतो कुठल्याही GRचं उल्लंघन करत नाही. आम्ही स्वतः प्रशासनाची वेळ घेतो, स्वतः जाऊन प्रशासनाला भेटतो, त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतो. आता हेही फिरणार नाही आणि आम्ही फिरलो तर यांना त्रास होईल, तर मग जनतेने जायचं कुठे? त्यामुळे त्यांना किती त्रास झाला तरी मी फिरणं बंद करणार नाही. प्रवीण आम्ही कोणीच फिरणं बंद करू शकत नाही. तर विरोधी पक्षांनी यापर्यंत कौतुक करणं निश्चितपणे कौतुकास्पदच आहे. पण सध्याची मराठवाड्याची किंवा पूर्ण राज्याची स्थिती पाहता औरंगाबादचा आता 7,000 मार गेला आहे, पुन्हा 30,000च्या मुंबईच्या वर उद्रेक झाला आहे. कुठेतरी 18 महिन्यात रोखण्यात कमी पडलं असं नाही वाटत तुम्हाला? 100% कमी पडलो आपण. असं आहे की मी ज्याचा उल्लेख केला, दोन गोष्टी या प्रामुख्याने आपल्या लक्षात येतील. एक, आमची टेस्टिंग स्ट्रॅटेजी जी होती ती अशी होती की आम्ही कोरोनाशी मुकाबला करत नव्हतो, आम्ही कोरोनाच्या नंबरशी मुकाबला करत होतो. लढाई कोरोनाशी नव्हती चालली, नंबर कसे कमी दिसतील याची लढाई असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात वाढला आणि विशेषतः मुंबईला तर तो प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला. कारण नंबर कमी कसे दाखवता येतील याची चिंता आम्ही केली आणि म्हणून मला असं वाटतं की ती स्ट्रॅटेजी चुकीचीच होती. अजूनही मोठ्या प्रमाणात ती बदलण्याची आवश्यकता आहे. कारण मी रोज सातत्याने सांगतोय की मुंबई आणि MMR रिजन जिथे सर्वात जास्त म्हणजे 60% पेशंट आणि 73% मृत्यू ज्या भागात आहे तिथे आजही आमचं टेस्टिंग कमी आहे आणि ते वाढवल्याशिवाय आम्ही यातनं बाहेर येऊ शकणार नाही. सर, प्रश्न असा आहे की प्रत्येक मंत्री येतोय, किती खाटांचं सुसज्ज हॉस्पिटल केलंय आणि कसे आम्ही प्रशासनाला निर्देश दिले, आम्ही हे नियम लावले, आम्ही ते नियम लावले, हे सांगितलं जात आहे. मात्र संसर्ग कसा रोखायचा? तुम्हाला असं वाटतं की संसर्ग रोखण्याचा फॉर्म्युला राज्य सरकारकडे नाही? त्यामुळे दिवसेंदिवस पेशंट वाढतात, हे फक्त वाढलेले पेशंट कसे ट्रीट करायचे यावर जास्त फोकस केला जातो. नाही, सुसज्जतेचे जे दावे केले जात आहेत त्या संदर्भात माझं एवढंच म्हणणं आहे की काही ठिकाणी आपण इन्फ्रास्ट्रक्चर जरूर उभं केलं असेल, तिथे डॉक्टर्स आहेत का, तिथे नर्सेस आहेत का, तिथे पॅरामेडिक्स आहेत का, तिथे इंटेन्सिव्हिस्ट आहेत का, तर नाही आहे. आणि विशेषतः आता तर औरंगाबाद सारखी समजा महानगरपालिकेचं क्षेत्र असेल तर या ठिकाणी किंवा इतरही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये लोक याकरता येत नाही, डॉक्टर्स याकरता येत नाही की मुंबईसारख्या श्रीमंत महानगरपालिकांनी, ठाण्यासारख्या श्रीमंत महानगरपालिकांनी 3 पट पैसे देणं सुरू केलं आहे, 2.5 पट पैसे देणं सुरू केलं आहे. त्यामुळे डॉक्टर्स पहिले तिकडे जातात आणि म्हणून राज्य सरकारला थोडा विचार करून हे कशा प्रकारे आपल्याला डॉक्टर्स देता येतील, इंटेन्सिव्हिस्ट कसे आणता येतील. नुसते खाटा टाकल्या असं आहे की पेशंट केअर म्हणजे खाटा नाही आहे. पेशंट केअर म्हणजे पॅरामेडिक्स, डॉक्टर्स आणि जो काही पॅराफर्मेलिया आहे तो केला पाहिजे. दुसरं असं आहे, आपल्यासमोर आत्ता दिल्लीचं उदाहरण आहे की दिल्लीमध्ये साधारण 5,000चं टेस्टिंग व्हायचं आणि 1,500 ते 2,000 हे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह केसेस असायच्या. आता त्यांनी टेस्टिंग 24,000 ते 28,000पर्यंत नेलं आहे आणि पॉझिटिव्ह सुरुवातीला 3,500 आले, पण आता ते 2,000वर आले. याचा अर्थ ॲग्रेसिव्ह टेस्टिंग ही स्ट्रॅटेजी व्हायरसला थांबवू शकते हे जवळजवळ सगळीकडे लक्षात येत आहे. पण त्याच्या मागे आपण का जात नाही महाराष्ट्रात, हा मला प्रश्न पडला. औरंगाबादचं एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला. अनाकोली तुम्ही जिथे बसल्या याच इमारतीच्या मागे एक घर आहे.
4 दिवसांनी तिथला एक पोलीस पॉझिटिव्ह निघाला आणि उर्वरित कुटुंब 5 जण आहेत, अजून कुणीही फिरकलं सुद्धा नाही त्यांच्याकडे. ते घरात कसे अडकलेले आहेत हे चित्र आहे आणि हे अशा पद्धतीने कारवाई असते. नाही, हे मला असं वाटतं की अतिशय चुकीचं ठरेल, कारण पॉझिटिव्ह आल्यानंतर हाय रिस्क कॉन्टॅक्ट क्वारंटीन केलेच पाहिजे आणि त्यांचं टेस्टिंग केलंच पाहिजे. आणि आता तर लो रिस्क कॉन्टॅक्ट जे आहे याचे कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण आता अँटीजन किट्स आहेत ना आपल्याकडे, जे काही रॅपिड टेस्टिंग आहे त्यामुळे त्यांचे टेस्टिंग केलं पाहिजे. ते जर आपण केलं नाही तर मात्र आपण व्हायरसचा प्रसार कधीच रोखू शकणार. सर, आपण ज्या घाटी महाविद्यालयाला भेट दिली तर त्या घाटीमध्ये मागील 5 वर्षामध्ये सुपर स्पेशालिटी ब्लॉक असेल, कॅन्सर हॉस्पिटल असेल, त्यांचं मनुष्यबळ किंवा MCH विंग असेल किंवा PG अपग्रेडेशन, हे प्रश्न मागायचं 5 वर्षात पण सुटलेले नाही. आता सुटण्याचा प्रश्नच नाही. त्याच्यानंतर फिजिओथेरपी कॉलेज, वैद्यकीय डॉक्टर महाविद्यालय, हे सगळं नागपूरला गेलं, ते औरंगाबादचं होतं. त्याचा सगळा तो लोड आता औरंगाबाद भोगतोय. पहिली गोष्ट तर अशी आहे की घाटीला जे मिळालं ते आमच्याच काळात मिळालं. त्याचे सगळे पैसे केंद्र सरकारची योजना आणि जेवढे त्याच्यातले प्रयोग झाले ते सगळ्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत आमच्या काळात. अर्थात कोणाच्याही काळात असो, पण ते गेल्या 5 वर्षातच मिळालेलं आहे. आणि आता खरं म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणात व्हायरस आला असताना त्या ठिकाणच्या पदांना तात्काळ मान्यता दिली पाहिजे. आता 4 महिने झाले व्हायरस येऊन, अजूनही ते देण्यात आलेली नाही. मला असं वाटतं की सरकारने आता काय असतं की ठीक आहे, जेव्हा नॉर्मल पोझिशन असते त्यावेळेस पदनिर्मितीला थोडा कदाचित वेळ लागू शकतो, पण आता तर व्हायरस आहे ना, आता पदनिर्मिती का होत नाही? कारण याच्यामध्ये महाराजांना जास्त माहिती असेल तर 5 वर्षापासून घाटी प्रशासन पाठपुरावा होत नाही. आता आम्ही बैठकीमध्ये डीननी स्वतः महाजन साहेबांचेच आभार मानले की तुमच्या काळात एवढं मिळालं, आता आम्हाला अजून अर्थात ते असं म्हटलं की त्यांना कोणीतरी त्रास देईल, पण त्यांनी महाजन साहेबांचे स्वतः त्या ठिकाणी 45 कोटी रुपये दिले महाजन साहेब. तर तुम्ही सांगत आहात की आरोग्य यंत्रणा सक्षम आणि चांगली असली पाहिजे. गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही सांगत आहात की आरोग्य यंत्रणा सक्षम आणि चांगली असली पाहिजे, सुविधा वाढल्या पाहिजे. पण मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये या सुविधा वाढण्यासाठी किंवा ही यंत्रणा अधिक सक्षम होण्यासाठी तुमच्या सरकारकडून आता प्रयत्न झाला नाही असा आरोप सध्याचे सरकार करतं. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीचा सामना करताना अडचणी येत असल्याचं म्हणणं. नाही, म्हणजे हे तर असं म्हणणं झालं की महाराष्ट्राची निर्मिती 5 वर्षापूर्वी झाली असं म्हणण्यासारखं आहे. खरं म्हणजे ही इतके वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला, आता 60वं वर्ष आहे ना, त्या 60 वर्षातले आमचे 5च वर्ष आहेत आणि त्याच्या आधी एकदा 5 वर्ष आहेत, 4.5 वर्ष आहेत, बाकी यांचेच आहेत ना सगळे. त्याच्यामुळे हे म्हणणंच हास्यास्पद आहे. पण मला एक सांगताना समाधान आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात सुपर स्पेशालिटीज मेडिकल कॉलेजेस आमच्या काळात बांधले गेले तेवढे बांधले गेले नाहीत. आणि आता जे सत्तेत आहे त्यांनी आरोप नाही करायचे, करून दाखवायचे. असा प्रश्न आहे की सारथीच्या अनुषंगाने आज बराच गोंधळ झाला बैठकीमध्ये. संभाजीराजांना खाली बसवलं त्यामुळे सुद्धा गदारोळ झाला. माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेत होते आणि त्यांनी सांगितलं की टेस्टिंग वाढवणं खूप गरजेचं आहे. कुठे काय चुकतं याच्यावर त्यांनी बोट ठेवलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. 7 जुलैनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी यांनी प्रवेश बंदीचे हे आदेश दिले. चाकरमान्यांना 7 ऑगस्टपर्यंतच गावी जाता येणार आहे. आणि यानंतरची बातमी आहे अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या संदर्भातली. अंतिम वर्षाच्या परीक्षांचा गोंधळ आणखी वाढलाय. UGC सोबत चर्चा करूनच विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्यपाल आणि सर्व कुलगुरूंच्या सहमतीनेच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र UGCच्या निर्णयामुळे पुन्हा गोंधळ झाला असून विद्यापीठांच्या परीक्षेचा पेपर कोण सेट करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच राज्याला परीक्षा घेणं शक्य नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यामुळे महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
कम से कम 2-3 महीने का और समय देना चाहिए। इसलिए सभी विश्वविद्यालयों को ये निर्देश दिया गया है कि 30 सितंबर तक वो अपनी परीक्षा या तो ऑफलाइन माध्यम से या ऑनलाइन माध्यम से या किसी मिश्रित पद्धति से करा लें। तो इससे क्या होगा, संस्थानों को पर्याप्त समय मिल जाएगा, विद्यार्थियों को पर्याप्त समय मिल जाएगा और इसमें परीक्षाओं को ठीक तरीके से, खास तौर पे अंतिम वर्ष के जो छात्र हैं उनकी परीक्षा करवाना संभव होगा। यहाँ पे मैं ये भी स्पष्ट कर दूं कि जो इंटरमीडिएट सेमेस्टर के स्टूडेंट्स हैं, जो विद्यार्थी हैं, उनकी परीक्षाएं नहीं होंगी। ये सिर्फ अंतिम सेमेस्टर या अंतिम वर्ष के छात्रों के लिए ही, उनके व्यापक हित को ध्यान में रखते हुए ही ये निर्णय लिया गया है। पदवी प्रदान करणार आहोत त्याच सरासरी बेसवर AT-KTच्या विद्यार्थ्यांना देखील पास करावं अशी शिफारस 13च्या 13 कुलगुरूंनी शासनाकडे केलेली आहे आणि ती आज माझ्या हातामध्ये आहे। दुसरं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जर ही सरासरी काढून विद्यार्थी पास होत नसेल तर त्याला ही कोविडची सिच्युएशन लक्षात घेता विद्यापीठाच्या अंतर्गत ग्रेस मार्कची जी प्रोव्हिजन आहे ती ग्रेस मार्क द्यावे आणि त्याची AT-KT मुक्त करावी अशा पद्धतीची शिफारस ही या समितीनं शासनाकडे केलेली आहे। परीक्षा होणार का नाही, राज्य शासनाने काय निर्णय घेतला याची कुठलीच स्पष्टता नाही, मुलांचा गोंधळ वाढवला। आजची पत्रकार परिषद काय होतं तर आदित्य ठाकरेंच्या बालहट्टासाठी परीक्षा रद्द करत नसून कुलगुरूंचं म्हणणं आहे म्हणून करतो हे दाखवायचा फार्स होता। माझी विनंती एवढीच आहे की विद्यार्थ्यांचा उदय होऊ द्या आणि सामंतशाही। दरम्यान उदय सामंत यांनी आज कुठले कुठले मुद्दे मांडले त्यावर एक नजर टाकूया। राज्यातील परिस्थितीमुळे सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकत नाही हे राज्य सरकारच्या वतीनं आज स्पष्ट करण्यात आलं। UGC आणि केंद्रीय मंत्र्यांना याबद्दलची कल्पना दिल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। शिवाय कंटेनमेंट झोनमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार, परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे पेपर कोण तपासणार, जे विद्यार्थी गावाला गेले त्यांच्या परीक्षा कशा घेणार, परीक्षा कशा घ्यायच्या याच्या गाईडलाईन कधी देणार, असे काही महत्त्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले। एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। राज्यात 11 ते 13 जुलैपर्यंत काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाड्यातल्या परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबादमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी सुद्धा तो मुसळधार पाऊस असल्यानं काही गोष्टींची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूर सुद्धा येऊ शकतो। घोषणेच्या नंतर अवघ्या 2 तासात सारथीला 8 कोटी रुपये देण्यात आले। त्यामुळे सारथीवरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडण्याचा प्रयत्न, सध्या पडदा टाकण्याचा प्रयत्न दिसतोय। महाविकास आघाडीकडून आज एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये सारथीला तातडीनं 8 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आणि लगेच काही तासात ते पैसे वर्ग सुद्धा करण्यात आलेत। सारथी ही संस्था कधीही बंद होणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे यांना दिलं। सारथी नियोजन खात्याच्या अखत्यारीत येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली। अजित पवार हे कार्यक्षम मंत्री आहेत, ते सारथीला प्रगतीच्या दिशेने नेतील असा विश्वास संभाजी राजेंनी व्यक्त केला। कोरोनाचं सावट असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं मी सांगू इच्छितो की सारथी ही काही संस्था बंद केली जाणार नाही। कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उठल्या जायच्या। 14 ते 15 दिवसात त्यांनी पण त्यांचा काय म्हणणं आहे तो अहवाल त्याच्यामध्ये सादर करायचा। हे करत असताना सारथीला उद्याच्या उद्या 8 कोटी रुपये त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं दिले जाणार आहेत। विजय वडेट्टीवार साहेब ते पैसे त्यांच्या विभागाच्या मार्फत तिथं पाठवणार आहेत। त्याच्या सारथी मी स्वतः एक इंडिपेंडेंट बॉडी असली तरी ती माझ्या अंडर जर मी ठेवली तर खऱ्या अर्थाने
ज्या दृष्टिकोनातून ही सारथी निर्माण झालेली आहे, जो खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचं हे जीवन स्मारक आहे, हे टिकल असा मला पूर्ण विश्वास आहे. मी पवारसाहेबांना एवढं सांगू इच्छितो की ह्यांनी याच्यात जातीने लक्ष घालायला पाहिजे. कारण का अनेक 6 महिने असेच महिने निघून गेले आणि मराठा समाजाचा ह्याच्यावर विश्वास कमी झालेला आहे की आमच्यासाठी काही निर्णय ह्याच्या पुढे घेतील काही नाही. म्हणून आपण कार्यक्षम मंत्री आहात. पूर्वीसुद्धा आपण दाखवून दिलेलं आहे की पर्सनली तुम्ही जबाबदारी घ्या. आमचा हेतू दुसरा काही नाही. ही सारथी खऱ्या अर्थाने स्वायत्त राहायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक मुलाखत संजय राऊत यांनी घेतलेली आहे आणि त्याचा नवा प्रोमो रिलीज झालेला आहे. हा प्रोमो नेमका काय आहे आपण एक नजर टाकूया. आम्हीच राजकारण करणार, दुसरं कोणी करणार नाही या महाराष्ट्रात. करू शकत नाही. मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहीत धरायचं नसतं कधी. ती 105 ही जी फिगर झाली त्या फिगरमध्ये शिवसेनेचं योगदान फार मोठं होतं. मला जे बाळासाहेब ठाकरे माहिती आहे, बाळासाहेबांचा सवन विचारधारा, कामाची पद्धत ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधीच वाटलं नाही. 3 विचाराचे 3 पक्ष, पण सगळेजण एका विचाराने मुख्यमंत्र्यांच्या धोरणाच्या पाठीशी आहेत. या तेव्हा शरद पवार यांची ही मुलाखत आणि त्याचा प्रोमो. कोविड हॉस्पिटलमध्ये वापरलेलं साहित्य रस्त्यावर आल्यानं बुलढाण्यातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलेलं आहे. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणा या सगळ्याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. विल्हेवाट न लावलेल्या PPE किट, ग्लोव्ज, मास्क आणि इतर वेस्टेज साहित्य जे आहे एका खड्ड्यात पावसामुळे ते थेट नागरिकांच्या दारात वाहून आलं. या प्रकारामुळे स्थानिकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली असून वेस्टेज साहित्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची मागणी स्थानिक करत आहेत. गँगस्टर विकास दुबेला घेऊन उत्तर प्रदेश पोलीस उज्जैनहून आता रवाना झालेले आहेत. मध्य प्रदेश पोलिसांनी दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान गँगस्टर विकास दुबेला उज्जैनच्या महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली. 8 पोलिसांची हत्या केल्याच्या घटनेनंतर तब्बल 7 दिवसांनी त्याला अटक करण्यात आली. पण आता यावरून नवा वाद निर्माण झालाय. ही अटक आहे की शरणागती यावरून वाद सुरू झालाय. उत्तर प्रदेशातून कमी वेळात विकास दुबे राज्याची सीमा ओलांडून मध्य प्रदेशला पोहोचलाच कसा हा प्रश्न निर्माण झालाय. 8 पोलिसांची हत्या ते गँगस्टर विकास दुबेच्या अटकेपर्यंतचा प्रवास नेमका कसा झाला आपण एक नजर टाकूया. 2 जुलैला बिकरू गावात विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस पोहोचले. पोलिसांना घेरून तब्बल 100 राऊंड फायरिंग करण्यात आलं आणि यात 8 पोलिसांना ठार करून विकास दुबे फरार झाला. विकास दुबेच्या गँगमधल्या 2 गुंडांचा 3 जुलैला खात्मा करण्यात आला. 4 जुलैला विकास दुबेच्या घरावर बुलडोजर चालवला गेला. घराच्या झडतीत स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली. 5 जुलैची ही घटना. 5 जुलैलाच विकासच्या गँगमधील शार्प शूटर कल्लूला अटक करण्यात आली. 6 जुलैला शार्प शूटर कल्लूच्या पत्नीसह 3घांना बेड्या ठोकण्यात आल्या. 7 जुलैला फरीदपूरच्या एका हॉटेलमध्ये विकास दुबेचं लोकेशन पोलिसांना सापडलं. पोलीस पोहोचण्याच्या आधीच विकास दुबे तिथून पसार झाला. विकासच्या निकटवर्तीय अमर दुबे याला 8 जुलै रोजी कंठस्नान घालण्यात आलं. चकमकीत तो ठार झाला. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये 9 जुलैला विकास दुबेला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. तेव्हा आपण बघतोय की सगळ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या उत्तर प्रदेशमधल्या गुंडगिरीचं सगळं तिथलं वातावरण आहे, या सगळ्याचं एक विद्रूप चेहरा समोर आलेला होता. जेव्हा 8 पोलिसांची हत्या करण्यापर्यंत गुंडांची मजल जाते, त्यामुळे अनेक सवाल सुद्धा उपस्थित झाले सगळ्या यंत्रणांच्यावर, सरकारवर. त्यानंतर विकास दुबे फरार झाला, त्यामुळे पोलिसांवरही मोठा दबाव होता. अखेर विकास दुबेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय. जंग पछाडलं आणि
या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विकास चव्हाण आता आपल्या सोबत आहेत. विकासजी, किती मोठं आव्हान निर्माण केलेलं होतं या विकास दुबेनं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कुणाच्या आशीर्वादानं इतका मोठा गँगस्टर फोफावला? विकास जी, मेरी आवाज आप पहचान पा रहे? माफी चाहूंगा, मैं हिंदी में। हाँ, क्या मेरी आवाज आ रही है सर? जी जी, मैं सुन पा रहा हूं। ये विकास दुबे को कैसे पकड़ा गया, एक कितना बड़ा आह्वान इसने खड़ा किया था, और इसको अरेस्ट करने के बाद आगे क्या होगा? जी बिल्कुल, उसे पुलिस ने हिरासत में लिया है और उसके बाद में यूपी पुलिस से लगातार संपर्क में एमपी पुलिस बनी हुई थी, और यही वजह है कि यूपी पुलिस वहां से मौके से रवाना हुई और ये तय किया गया कि आधे रास्ते में यूपी बॉर्डर पर यूपी पुलिस को हैंडओवर कर दिया जाएगा। तो एमपी पुलिस उस आरोपी को सड़क के रास्ते यहाँ से लेकर रवाना हुई है, और चूंकि जो आरोपी है बेहद शातिराना अंदाज से उज्जैन पहुंचा था और उज्जैन के महाकाल मंदिर पर आज सुबह पहुंचा, और उज्जैन मंदिर पहुंचने के बाद उसने अपना जब परिचय दिया, परिचय सुनने के बाद में ही जैसे ही वहां लोग मौजूद थे उन्होंने पुलिस को सूचना दी। पुलिस को सूचना मिलते ही पुलिस ने उसे हिरासत में लिया। बहुत बहुत धन्यवाद विकास जी। सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनी मेलद्वारे पोलिसांना जबाब पाठवलाय. 10 वर्षापासून पाणी सिनेमा रखडल्यानं सुशांत नैराश्यात होता असं सांग. त्या भूमिकेशी तो समरस झाला होता. हा प्रोजेक्ट 150 कोटींचा होता. 7 कोटी पाणी तयार होऊ शकला नाही. या सगळ्याचा परिणाम सुरत आहेत. अजित, वेगवेगळ्या कनेक्शनची सध्या चौकशी केली जाते, पण हा जो मेल आलेला आहे हा मेल शेखर कपूर यांची अशी सांगितलेली की जबाब देणं, कारण प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. प्रकरणाची प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये चौकशी करणं खूप गरजेची आहे. चौकशी करायची आहे. शेखर कपूर यांनी जो मेल केला आहे तो मजकूर आहे, त्यानुसार पोलिसांनी जेव्हा पोलिसांना कळालं त्यावेळी त्यांची उत्तरं जी आहेत ती शेखर कपूर यांनी देणं गरजेचं आहे. याच्या आत्महत्येचा संपूर्ण जो प्रकार घडला किंवा शेखर कपूर यांचा जो मेल आहे त्या मेलमध्ये त्यांनी कुठेतरी एक असं दर्शवलेलं त्याला मिळत नसलेले चित्रपट, त्या सगळ्याचा परिणाम कुठेतरी त्याच्या डिप्रेशन. या सविस्तर माहितीबद्दल यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.